Hello students, welcome to this class of the physics. Okay, so let's study this question once again. Consider a one-dimensional elastic collision between a given incoming body A and body B initially at the rest. So body A is moving, body A is in motion with certain velocity, that is for example u1, and body B, okay, body B is at the rest. Okay. So this is body A, this is body B. Body B is initially at the rest, means its initial velocity u2 is equal to 0. How would you choose the mass of B in comparison to the mass of A in order that B should recoil with greatest speed? First is B चं speed जे आहे ते greatest असलं पाहिजे. Okay, first is to have greatest speed of B. B चं speed greatest पाहिजे. आता बीचं स्पीड काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे तर सेकंड पार्टिकलची व्हेलॉसिटी. सेकंड पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, दोन बॉडी जर कोलाइड होत असतील तर सेकंड पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो 2m1 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 इंटू u1. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ सेकंड पार्टिकल. हे काही फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत, बरोबर आहे ना. म्हणजे मोस्टली कुठला फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, पहिला फॉर्म्युला तर आपण बघितला, इनिशियल अँड फायनल व्हेलॉसिटीज ऑफ द टू बॉडीज आफ्टर कोलिजन, त्याचा शॉर्टकट फॉर्म्युला आहे, तो पाठ करावा लागेल. आणि सेकंड बॉडी जर रेस्ट मध्ये असेल तर आफ्टर कोलिजन पहिल्या बॉडीची व्हेलॉसिटी किती होणार आणि दुसऱ्या बॉडीची किती व्हेलॉसिटी होणार, याची फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. हे फॉर्म्युले पाठ करावे लागतील. ओके, आफ्टर कोलिजन फर्स्ट बॉडीची व्हेलॉसिटी किती येते, m1 मायनस m2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 इंटू काय येते, u1 येते, फर्स्ट पार्टिकलची व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन. ओके, जर बॉडी सेकंड रेस्ट मध्ये असेल तर स्पेशल केसचे हे फॉर्म्युला आहेत, लक्षात घ्या. अँड 2m1 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 इंटू काय येणार आहे, दॅट इज u1 येणार आहे. ठीक आहे. आता टू हॅव ग्रेटेस्ट स्पीड ऑफ बी, बीचं म्हणजे सेकंड पार्टिकलचं स्पीड आपल्याला ग्रेटेस्ट पाहिजे. मग आता इथं कसं कॅल्क्युलेशन करावं लागेल, दॅट इज v2 इज इक्वल टू, आता ए आणि बी या दोघांच्या मासचं काय करायचं आहे, कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे. मग कंपॅरिझन करण्यासाठी काय करतो मी, दिस m2 डिवाइडेड बाय m1 याला काय करतो, के अज्युम करतो आणि के च्या स्वरूपात हा फॉर्म्युला अगोदर कन्वर्ट करतो. ओके, सपोज m2 डिवाइडेड बाय m1 इज इक्वल टू काय असेल, के असेल. ओके, असं आपण ॲझम्पशन करूया. लेट m2 बाय m1 के आहे, तर हा v2 हा फॉर्म्युला के च्या स्वरूपात जर लिहायचा झाला तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला काय करावं लागणार आहे, m1 ने डिवाइड करावं लागणार आहे. सो 2 डिवाइडेड बाय 1 प्लस m2 डिवाइडेड बाय m1 होणार आहे, इंटू काय होणार आहे, u1. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला. कारण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आपण m1 ने डिवाइड केलंय. सो 2m1 डिवाइडेड बाय m1 म्हणजे 2 राहणार आहे, m1 बाय m1 म्हणजे 1 राहणार आहे, आणि m2 बाय m1 म्हणजे m2 बाय m1 इंटू u1 राहणार आहे. सो व्हेलॉसिटी ऑफ सेकंड पार्टिकल काय येणार आहे, 2 डिवाइडेड बाय 1 प्लस के इंटू काय येणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल. आता व्हेलॉसिटी ऑफ सेकंड पार्टिकल मॅक्सिमम होण्यासाठी, फॉर मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ द सेकंड पार्टिकल काय व्हायला पाहिजे, लक्षात घ्या इथं, फॉर मॅक्सिमम व्हेलॉसिटी v2 काय झालं पाहिजे, 1 प्लस के शुड बी मॅक्सिमम पाहिजे, सॉरी मिनिमम पाहिजे, मिनिमम 1 प्लस के शुड बी मिनिमम. कारण 1 प्लस के मिनिमम झालं तर काय होणार आहे, व्हेलॉसिटी मॅक्सिमम येणार आहे. 1 प्लस के शुड बी मिनिमम, 1 प्लस के मिनिमम म्हणजे के शुड बी इक्वल टू काय पाहिजे, 0 पाहिजे. के 0 झाला तरच 1 प्लस के मिनिमम होऊ शकतं, आणि के 0 व्हायला पाहिजे म्हणजे काय व्हायला पाहिजे, m2 बाय m1 काय व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे. m2 बाय m1 0 म्हणजे m1 काय असला पाहिजे, त्या केसमध्ये इन्फिनिटी असला पाहिजे, तरच m2 बाय m1 0 होणार. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, m1 मास जे आहे ते काय पाहिजे, व्हेरी हेवी पाहिजे. ओके, म्हणजे बीचं स्पीड ग्रेटेस्ट पाहिजे असेल तर काय पाहिजे, मास ऑफ ए शुड बी व्हेरी लार्ज ऍज कम्पेअर्ड टू मास ऑफ बी असलं पाहिजे. ओके, तर हे जरा व्यवस्थित बघा. आणि याच्यामध्ये ही पण एवढं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा डायरेक्टली पण आपण आन्सर सांगू शकतो की बी रेस्ट मध्ये आहे सुरुवातीला. मॅक्सिमम स्पीड किती येऊ शकतं, दॅट इज 2 टाइम्स u1 येऊ शकतं मॅक्सिमम स्पीड.
आणि हे कधी होते असं, ज्यावेळी ए खूप मॅसिव्ह असेल आणि बी खूप लाईट असेल आणि बी रेस्ट मध्ये असेल, तर काय होतं, आफ्टर कोलिजन ए ची वेलॉसिटी u1च राहते आणि बी ची वेलॉसिटी काय होते, 2u1 होते. ठीक आहे. नेक्स्ट इज टू हॅव द ग्रेटेस्ट मोमेंटम. ग्रेटेस्ट मोमेंटम. ठीक आहे. आता बीचं मोमेंटम जास्त पाहिजे. टू हॅव ग्रेटेस्ट मोमेंटम. टू हॅव ग्रेटेस्ट मोमेंटम. ओके. आता सेकंड पार्टिकलचं मोमेंटम जास्त पाहिजे म्हणजे त्याचं मास इंटू त्याची व्हेलॉसिटी काय पाहिजे, जास्त पाहिजे, m2 v2. ओके. सो काय होणार बघा, आता इथं m2 न मल्टिप्लाय करूया. सो येणार आहे 2m1 m2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 इंटू काय होणार आहे, u1. करेक्ट ना. 2m1 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 ला m2 न मल्टिप्लाय केलं म्हणजे 2m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू u1. आता ग्रेटेस्ट मोमेंटम होण्यासाठी बघा, आता मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ द सेकंड पार्टिकल. बरोबर आहे ना. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास ऑफ द सेकंड पार्टिकल. म्हणजे मास ऑफ द सेकंड पार्टिकल ज्यावेळी जास्त असेल त्यावेळी मोमेंटम काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके. बरोबर आहे ना. म्हणजे मास ऑफ द सेकंड पार्टिकल जर जास्त असेल तर मोमेंटम खूप लार्ज येऊ शकतं. म्हणजे टू हॅव द ग्रेटेस्ट मोमेंटम काय झालं पाहिजे, मास ऑफ ए शुड बी व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर टू मास ऑफ बी झालं पाहिजे. ओके. करेक्ट. ग्रेटेस्ट स्पीड साठी ग्रेटेस्ट स्पीड कशावर डिपेंड असणार आहे, m1 वर डिपेंड असणार आहे. ओके. ग्रेटेस्ट स्पीड जे आहे ते m1 u1 या प्रोडक्टला डिपेंड असणार आहे आणि ग्रेटेस्ट मोमेंटम जे आहे ते m1 m2 इंटू u1. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, m2 जर लार्ज झालं तर काय होणार आहे, मोमेंटम जास्त होऊ शकतं. त्याच्यामुळे ग्रेटेस्ट मोमेंटम मिळण्यासाठी मास ऑफ बी शुड बी व्हेरी लार्ज ऍज कम्पेअर टू मास ऑफ ए असलं पाहिजे. याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन आहे, दॅट इज टू हॅव द ग्रेटेस्ट कायनेटिक एनर्जी ऑफ बी. टू हॅव ग्रेटेस्ट मोमेंटम ऑफ बी झालं हे. तर टू हॅव ग्रेटेस्ट कायनेटिक एनर्जी असं विचारलं. ग्रेटेस्ट कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल बी. बी पार्टिकलची ग्रेटेस्ट कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस व्हायला काय व्हायला पाहिजे. सो K2 इज इक्वल टू हाफ इंटू m इंटू v2 स्क्वेअर येणार ना. सेकंड पार्टिकलची कायनेटिक एनर्जी हाफ m इंटू v2 स्क्वेअर आणि v2 चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे हाफ m2 इंटू v2 स्क्वेअर. सो m2 इंटू v2 स्क्वेअर मीन्स काय होणार आहे, दॅट इज इक्वल टू 4 टाइम्स m1 स्क्वेअर डिवाइडेड बाय m1 प्लस m2 स्क्वेअर, ओके, इंटू u1 square. So this is the kinetic energy of the second particle. So kinetic energy of second particle after collision will be, okay, 2 न 4 ला डिवाइड केल्यानंतर 2 येणार आहे, 2 m1 square into m2 divided by m1 plus m2 bracket square into u1 square. So this is the formula for the kinetic energy of the second particle. Kinetic energy of the second particle. आता इथं कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल जास्तीत जास्त येण्यासाठी ओके m1 m2 चा रेशो काय असला पाहिजे. आता याच्यावरून डायरेक्ट कन्क्लुजन असंच आपण काढू शकतो की कायनेटिक एनर्जी ऑफ द सेकंड पार्टिकल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 स्क्वेअर आहे आणि कायनेटिक एनर्जी ऑफ द सेकंड पार्टिकल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m2 आहे. आणि त्याच्यामुळे m1 जेवढं जास्त असेल, m2 जर डबल केलं तर काय होणार आहे, फक्त कायनेटिक एनर्जी डबलच होणार आहे, परंतु m1 जर डबल केलं तर कायनेटिक एनर्जी मात्र 4 टाइम्स होणार आहे. सो कायनेटिक एनर्जीवर इफेक्ट कुणाचा आहे जास्त, फर्स्ट पार्टिकलच्या मासचा इफेक्ट जास्त आहे, लक्षात घ्या. ओके. अँड देअरफॉर इथं काय होणार आहे, दॅट इज फॉर ग्रेटेस्ट कायनेटिक एनर्जी पुन्हा एकदा हेच रिलेशन आपल्याला लिहावं लागेल. फॉर ग्रेटेस्ट कायनेटिक एनर्जी ऑफ मास बी काय व्हायला पाहिजे, m1 शुड बी व्हेरी लार्ज ऍज कम्पेअर टू m2 असलं पाहिजे. ओके. म्हणजे ए बॉडीचं मास जास्त असलं पाहिजे आणि बी बॉडीचं मास कमी असलं पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन.
A sphere of mass 2 kg is moving with velocity, okay, collides elastically with the another sphere which is at rest. If after the collision the first sphere moves in the same direction with the velocity reduced to 1/3 of the initial velocity, find the mass of the second sphere. Okay, हा क्वेश्चन इझी आहे. याच्यामध्ये स्पियर ऑफ मास 2 kg म्हणजे पहिल्या पार्टिकलचा मास दिलेला आहे 2 kg. मूव्हिंग विथ द व्हेलॉसिटी कोलाइड इलास्टिकली विथ अनदर स्पियर, म्हणजे याची व्हेलॉसिटी u1 काहीतरी आहे. अनदर स्पियर विच इज ॲट रेस्ट, म्हणजे सेकंड स्पियरची व्हेलॉसिटी काय आहे 0 आहे असं दिलंय. आणि m2 माहिती नाही आपल्याला किती आहे ते. If after collision the first sphere moves in the same direction with the velocity reduced to 1/3 of the initial velocity, म्हणजे पहिल्याची फायनल व्हेलॉसिटी दिली आहे 1/3 of the initial velocity म्हटलंय कोलिजन नंतर. ओके, if after collision first sphere moves in the same direction with its velocity reduced to 1/3 of the initial velocity, find the mass of the second sphere. सेकंड स्पियरचं मास आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, म्हणजे u1 म्हणजे मी u कन्सिडर करतो आणि v1 म्हणजे काय करतो, किंवा ऍज इट इज u1 u कन्सिडर करायचं. u1 म्हणजे u1 ऍज इट इज घेऊया. ठीक आहे. आता आपल्याला इथं फर्स्ट पार्टिकलची फायनल व्हेलॉसिटी दिली. आता फर्स्ट पार्टिकलच्या फायनल व्हेलॉसिटीचा शॉर्टकट फॉर्म्युला आठवतोय ना, इनिशियल मोमेंटम ओके प्लस m2 इन ब्रॅकेट u2 मायनस u1 डिवायडेड बाय काय होणार आहे m1 प्लस m2. हा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे. फायनल व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल दिली आहे म्हणजे तोच फॉर्म्युला वापरूया. सो इनिशियल मोमेंटम बघा, इनिशियल मोमेंटम काय होणार आहे m1 इंटू u1 होणार आहे, म्हणजे 2u1 होणार. इनिशियल m1 u1 काय होणार आहे 2 इंटू u1 आणि m2 u2. इनिशियल मोमेंटम म्हणजे m1 u1 प्लस m2 u2 हे तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे ना. सो 2 इंटू u1 प्लस m2 इंटू 0 म्हणजे काय होणार आहे ते 0च येणार आहे. सो 2u1 हे इनिशियल मोमेंटम असणार आहे बिफोर कोलिजन. त्याच्यानंतर सेकंड पार्टिकलचं मास आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. u2 किती आहे 0 आहे, मायनस u1 माहिती नाही आपल्याला, डिवायडेड बाय ओके m1 प्लस m2 म्हणजे 2 प्लस m2 येणार आहे. आणि v1 ची व्हॅल्यू पण इथं दिली आहे. v1 मध्ये काय दिलेलं आहे, दॅट इज u1 बाय 3 दिलेलं आहे. म्हणजे फर्स्ट पार्टिकलची व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन आहे u1 बाय 3. आता हे आपल्याला सगळं सॉल्व्ह करावं लागणार आहे. ओके, सो u1 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 2u1 प्लस काय होणार आहे, प्लस नाही मायनस साइन येणार आहे. ओके, मायनस m2 u1 डिवायडेड बाय 2 प्लस m2. u1 बाय 3 इज इक्वल टू u1 कॉमन काढतो याच्यामधून, u1 इन ब्रॅकेट 2 मायनस m2 डिवायडेड बाय 2 प्लस m2. ओके, आता इथं u1 अँड u1 गेट कॅन्सल. ओके, सो 1 बाय 3 किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन डायरेक्ट लिहितो मी इथं. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होणार 2 प्लस m2 इज इक्वल टू 3 टाइम्स 2 मायनस m2 येणार आहे. सो 2 प्लस m2 इज इक्वल टू 6 मायनस 3m2. म्हणजे टोटल 3m2 LHS ला घेतला तर m2 प्लस 3m2 म्हणजे किती होणार आहे 4m2 इज इक्वल टू 6 मायनस 2 दॅट इज इक्वल टू 4. सो m2 मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे 4 डिवायडेड बाय 4 म्हणजे 1 kg असलं पाहिजे. m2 शुड बी इक्वल टू 1 kg. ओके, टू बॉडीज ऑफ मासेस m1 अँड m2. पहिल्या बॉडीचा मास आहे m1, दुसऱ्या बॉडीचा मास आहे m2. बॉडी 1 बॉडी 2 मूव्हिंग विथ द व्हेलॉसिटीज 1 मीटर पर सेकंड. हे u1 झालं आणि u2 किती 3 मीटर पर सेकंड अँड दे आर इन अपोजिट डायरेक्शन. एक टुवर्ड्स राईट असेल तर दुसरा टुवर्ड्स लेफ्ट आहे असे इन्फॉर्मेशन दिलेले आहे. If the bodies undergo one dimensional elastic collision, the body of mass m1 comes to rest. म्हणजे याची फायनल व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन 0 झालेली आहे. ओके, सेकंडचं काय इन्फॉर्मेशन दिलेलीच नाही आपल्याला. ओके,
बॉडी 1 ची व्हेलॉसिटी 0. आता हे डायरेक्टली पण आपण सॉल्व्ह करू शकतो. हे बघा, परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन मध्ये व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन आहे ना, बरोबर ना. डायरेक्टली म्हणजे V1 चा फॉर्म्युला वापरून पण सॉल्व्ह करू शकतो किंवा डायरेक्ट आपण थोडस थिंक करून सॉल्व्ह करू शकतो. V2 ची व्हेलॉसिटी किती येणार आहे सांगा आफ्टर कोलिजन? 4. हे असं येणार, हे बघा, हा 1 आणि हा 3, असं 1 आणि 3 ने एकमेकांच्याकडे निघालेत. म्हणजे किती व्हेलॉसिटीने एकमेकाला अप्रोच करायला लागलेत? 4 मीटर. आता कोलिजन नंतर हा फर्स्ट पार्टिकल रेस्टला आला, तर सेकंड पार्टिकल काय होत असला पाहिजे मग? 4 न राईटला जात असला पाहिजे, करेक्ट ना. फर्स्ट पार्टिकल रेस्टला आला तर 4 न तो राईटलाच जात असला पाहिजे, तरच ते पॉसिबल आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजनचा फॉर्म्युला वापरूया. मोमेंटम बिफोर कोलिजन म्हणजे m1u1 प्लस m1u1 मायनस m2u2 होणार आहे, लक्षात घ्या, कारण ते अपोजिट डायरेक्शन ट्रॅव्हल करायला लागलेत. इज इक्वल टू m1v1 प्लस m2v2 येणार आहे. आता नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे इक्वेशन लिहित असताना टुवर्ड्स राईटला पॉझिटिव्ह कन्सिडर करा आणि टुवर्ड्स लेफ्ट जे आहे ते निगेटिव्ह कन्सिडर करा. आता m1 ऍज इट इज, कारण त्याची व्हॅल्यू माहित नाही. u1 किती आहे? 1 आहे आणि टुवर्ड्स राईट आहे ना, आणि हे मायनस साइन म्हणजे u2 टुवर्ड्स लेफ्ट आहे म्हणून आलेलं आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. किंवा पाहिजे तर m1u1 प्लस m2v2 इज इक्वल टू m1v1 प्लस m2v2 अगोदर फॉर्म्युला लिहितो आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज प्लेस करतो. m1 u1 काय करूया? प्लस 1 लिहूया. m2 माहिती नाही आपल्याला. u2 किती लिहूया? टुवर्ड्स लेफ्ट निघालाय म्हणजे -3 लिहूया. इज इक्वल टू m1 v1 तर 0च आहे, m2 माहिती नाही आणि v2 असणार आहे फोर्स टुवर्ड्स राईट म्हणजे ते प्लस येणार आहे. आता बघा इथं m1 minus 3 m2 is equal to 0 4 m2 असं होणार ना. सो therefore m1 is equal to 7 m2 होणार आहे. and therefore m1 by m2 हा जो रेशो येणार आहे तो किती येणार आहे? 7/1 is the answer. हे असं सॉल्व्ह करू शकताय. अदरवाइज आपला जो शॉर्टकट फॉर्म्युला आहे त्यांना सॉल्व्ह केलं तरी चालेल. वेलोसिटी आफ्टर कोलिजन अल्टरनेटिव्ह मेथड बघा. वेलोसिटी आफ्टर कोलिजन, ओके, तर फायनल फॉर्म्युला काय आहे? v1 इज इक्वल टू दॅट इज इनिशियल मोमेंटम, बरोबर आहे ना, बिफोर कोलिजन प्लस m2 इन ब्रॅकेट u2 मायनस u1 डिवायडेड बाय काय सांगा? m1 प्लस m2 आहे. असं सोडवलं तरी चालेल. आता पहिल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन काय व्हायला आहे? आफ्टर कोलिजन फर्स्ट पार्टिकलची व्हेलॉसिटी 0 इंटू m1 प्लस m2 म्हणजे 0च येणार आहे. सो 0 इज इक्वल टू इनिशियल मोमेंटम म्हणजे एवढा पार्ट, ओके. सो m1 इंटू 1 म्हणजे m1 राहणार आणि m2 इंटू -3 म्हणजे -3 m2 राहणार. दिस इज द इनिशियल मोमेंटम, बरोबर आहे ना. m1 -3 m2, ओके, प्लस m2 इन ब्रॅकेट u2 मायनस u1. u2 म्हणजे -3, u1 म्हणजे 1 आहे, ओके. सो -1 म्हणजे 0 इज इक्वल टू काय होणार आहे? m1 -3 m2 -4 m2 म्हणजे काय होणार आहे? 7 m2 इज इक्वल टू m1 होणार आहे. सो m1 बाय m2 इज इक्वल टू 7 असं पण सॉल्व्ह करू शकताय. लक्षात आलं? इन दिस वे यू कॅन सॉल्व्ह दिस. म्हणजे याच्यामध्ये ही वेलॉसिटी काढावी लागत नाही, डायरेक्ट फॉर्म्युल्यानं पण येते. म्हणजे डायरेक्ट गिवन फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज प्लेस केल्या तरी तुम्हाला आन्सर्स मिळतात, लक्षात घ्या. नेक्स्ट, नेक्स्ट प्रॉब्लेम. टू परफेक्टली इलॅस्टिक स्पियर्स ऑफ मासेस 2 kg and 3 kg. तर डायरेक्टली मासेस दिलेत. m1 इज इक्वल टू 2 kg, m2 इज इक्वल टू 3 kg, मूव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन विथ द वेलोसिटी 8 मीटर पर सेकंड. हा टुवर्ड्स राईट घेऊया आणि 6 मीटर पर सेकंड टुवर्ड्स लेफ्ट घेऊया. दिस इज u1, दिस इज u2, ओके.
कोलाइड विथ इच अदर, फाइंड द फायनल व्हेलॉसिटीज आफ्टर इम्पॅक्ट. सो V1 V2 फाइंड आउट करायचं आहे. हे काय सिंपल आता शॉर्टकट फॉर्म्युल्यानं काढूया. अगोदर P इनिशियल सुरुवातीला काढून ठेवूया. P इनिशियल मोमेंटम M1 U1 प्लस M2 U2. P इनिशियल म्हणजे काय येणार आहे, M1 U1 प्लस M2 U2 येणार आहे. सो M1 इंटू U1 म्हणजे 8 इंटू 2 दॅट इज 16 आणि हे प्लस 16 येणार. ओके, प्लस M2 U2 म्हणजे 6 इंटू 3 दॅट इज इक्वल टू किती येणार आहे, 18 आणि हे मायनस 18 येणार आहे. कारण 6 ला आपण काय करणार आहे, मायनस कन्सिडर करणार. सो 16 मायनस 18 म्हणजे किती होणार, हे -2 आन्सर होणार आहे. सो इनिशियल मोमेंटम आहे -2. करेक्ट, इनिशियल मोमेंटम मिळालं. आता V1 कसं काढायचं, इनिशियल मोमेंटम प्लस M2 इन ब्रॅकेट U2 मायनस U1 डिवायडेड बाय टोटल मास. जस्ट व्हॅल्यूज प्लेस करा. इनिशियल मोमेंटम आहे -2 प्लस M2 आहे 3 इन ब्रॅकेट U2 मायनस U1. U2 म्हणजे -6 -8. म्हणजे साइन व्यवस्थित वापरायला शिका. व्हेलॉसिटीला साइन नेहमी द्यायचं. टुवर्ड्स राईट व्हेलॉसिटी असेल तर पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं, टुवर्ड्स लेफ्ट व्हेलॉसिटी असेल तर निगेटिव्ह. M1 प्लस M2 किती येणार आहे, 5 येणार आहे. सो V1 व्हेलॉसिटी बघा काय होणार आता. ओके, सो -2 ऍज इट इज आणि हे येणार आहे -6 -8 म्हणजे -14 म्हणजे -42 डिवायडेड बाय 5. सो आन्सर येणार आहे -44 डिवायडेड बाय 5. सो आन्सर येणार आहे -8.8 मीटर पर सेकंड. म्हणजे फर्स्ट पार्टिकल आफ्टर कोलिजन बॅकवर्ड डायरेक्शन जाणार आहे, म्हणजे टुवर्ड्स लेफ्ट जाणार आहे. ओके, V2 काढायला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, लक्षात घ्या. दोन बॉडीज एकमेकांच्याकडे निघालेत सुरुवातीला, दॅट इज 8 अँड 6. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच किती येणार आहे, 14. व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच किती येणार आहे, 14. आफ्टर कोलिजन फर्स्ट बॉडी जी आहे, फर्स्ट बॉडी लेफ्टला निघाली आहे 8.8 न. तर 14 व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन होण्यासाठी ही बॉडी 14 व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन होण्यासाठी पुन्हा एकदा व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन 14 यायला पाहिजे. तर या व्हेलॉसिटीची बॉडी, या बॉडीची व्हेलॉसिटी किती असणार आहे बघा, 14 मायनस 8.8. ओके, दॅट इज 5.2 आहे. 5.2 मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी ऑफ सेकंड पार्टिकल इज 5.2 मीटर पर सेकंड. आणि हे जर थिंक करता येत नसेल तर V2 चा डायरेक्टली फॉर्म्युला वापरून देखील सोल्युशन करू शकताय. म्हणजे V2 चा फॉर्म्युला काय असतो, P इनिशियल प्लस M1 इन ब्रॅकेट U1 मायनस U2 डिवायडेड बाय M1 प्लस M2. दॅट इज व्हेरी सिंपल फॉर्म्युला. नेक्स्ट, particle of mass m moving with the speed v hits elastically another stationary particle of mass 2m on a smooth horizontal circular tube of radius r. The time in which next collision will take place is equal to. ओके, हे बघा, इथं दोन आयडेंटिकल पार्टिकल्स आहेत. पहिल्याचं मास m आहे, दुसऱ्याचं मास पण mच आहे. नाही, m आणि 2m आहे, सॉरी. पहिल्याचं मास m आहे, दुसऱ्याचं मास 2m आहे आणि ते एका ट्यूबच्या आतमध्ये आहे. ओके, 2m हा जो आहे तो रेस्टला आहे. m मासचा पार्टिकल फ्री व्हेलॉसिटीने याच्यावर जाऊन आदळणार. ओके, तर किती टाइम नंतर, आता फ्री व्हेलॉसिटीने जाऊन आदळल्यानंतर काय होणार आहे, 2m पार्टिकल कदाचित पुढे जाईल आणि m पार्टिकल कदाचित पाठीमागे जाईल. ठीक आहे, आणि परत काय होणार आहे, हे पार्टिकल परत हा पुढे जाणार आणि परत हा पाठीमागे येणार आणि परत कधीतरी त्यांचं कोलिजन होणार आहे. ओके, लक्षात येत आहे.
आता ते किती टाइम नंतर पुन्हा कोलिजन होणार आहे, म्हणजे हा पार्टिकल फॉर एक्झाम्पल पुढे गेला आणि हा पार्टिकल परत पाठीमागे आला, तर पुन्हा ते किती टाइम नंतर कोलाइड होणार आहेत. ओके, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता हा प्रॉब्लेम ऍक्च्युली तसा टाइम काढायचा झाला तर खूप इझी आहे. ओके, कसं होणार लक्षात घ्या. इथं परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन आहे, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच जेवढा असणार आहे तेवढंच काय असणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन. तर इथं व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच किती येणार बघा, किती व्हेलॉसिटीने एकमेकाला अप्रोच करायला लागले. व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच. ओके, व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच किती येणार आहे, इक्वल टू, बघा हा 2m मासचा जो पार्टिकल आहे तो रेस्टमध्ये आहे आणि m मासचा पार्टिकल आहे तो फी व्हेलॉसिटीने याच्याकडे निघालाय, हा रेस्टमध्ये आहे. तर व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच येणार आहे फी आणि परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन असल्यामुळे व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन किती येणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन दॅट इज ऑल्सो इक्वल टू व्ही येणार आहे. आता व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन फी आहे म्हणजे 2m ची काहीतरी व्हेलॉसिटी असणार आणि फी ची काहीतरी व्हेलॉसिटी असणार आहे, परंतु दोघेही एकमेकाला किती व्हेलॉसिटीने सेपरेट होणार आहेत, फी व्हेलॉसिटीने सेपरेट होणार आहेत, त्यांच्या व्हेलॉसिटी ज्या काय असतील त्या. ओके, आणि त्याच्यामुळे हे पुन्हा ज्यावेळी कोलाइड होणार त्यावेळी दोघांनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असणार आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिफोर नेक्स्ट कोलिजन, बिफोर नेक्स्ट कोलिजन. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिफोर नेक्स्ट कोलिजन किती येणार आहे, 2πr येणार, बरोबर आहे ना. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिफोर नेक्स्ट कोलिजन येणार आहे 2πr आणि हे डिस्टन्स किती व्हेलॉसिटीने कव्हर होणार आहे, फी व्हेलॉसिटीने. ओके, व्हेलॉसिटी किती आहे किंवा स्पीड किती आहे, फी स्पीडने हे डिस्टन्स काय होणार आहे, परत कव्हर होणार आहे. सो टाइम फॉर नेक्स्ट कोलिजन, टाइम फॉर नेक्स्ट कोलिजन येणार आहे t इज इक्वल टू, टाइम इज नथिंग बट डिस्टन्स डिवाइडेड बाय स्पीड ना, डिस्टन्स डिवाइडेड बाय स्पीड. सो डिस्टन्स किती कव्हर करायचा आहे नेक्स्ट कोलिजन पर्यंत, 2πr, आणि किती व्हेलॉसिटीने ते एकमेकांच्याकडे सेपरेट होणार आहेत आणि परत कोलाइड होणार आहे, फी व्हेलॉसिटीने. सो टाइम फॉर द नेक्स्ट कोलिजन येणार आहे दॅट इज इक्वल टू 2πr बाय फी. ओके, सो दिस इज द फायनल आन्सर. ओके, आपने 2πr लिया ना, हे बघा ही डायग्राम जी आहे ती पुन्हा कॉपी करतो म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल. त्या डायग्राम मध्ये जरासं तुम्हाला एक्सप्लेन करतो. कोलिजन मध्ये कसं होणार बघा. सो दिस इज द डायग्राम. सपोज दोन्ही पार्टिकल काय झाले, या इन्स्टंटला इथं कोलाइड झाले, इथं त्यांचं कोलिजन झालं सपोज. ठीक आहे, कोलिजन झालं तर आता काय होणार आहे, आता आपल्याला माहित आहे की ज्याचं मास जास्त आहे ना तो कमी व्हेलॉसिटीने मूव्ह करणार आफ्टर कोलिजन. ठीक आहे, आता बघा सपोज दोन पार्टिकल, हा पार्टिकल इथं आला सपोज आणि तोपर्यंत हा रिबाउंड होऊन काय होला, फिरून इथं आला असा, तर पुन्हा कोलिजन होणार. कारण कोलिजन नंतर दोघांना काहीतरी व्हेलॉसिटी मिळणार ना, एक्झॅक्टली सेम व्हेलॉसिटी मिळणार नाहीत कारण आयडेंटिकल तर नाहीयेत. हे बघा सेम ऍझ्युम केलं तर खूपच सोपं आहे. दोघांचा मास सेम ऍझ्युम करूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. थोड्या वेळासाठी आपण याचं मास पण m कन्सिडर करूया आणि याचं मास पण काय करूया, m कन्सिडर करूया. सपोज इथं कोलिजन झालं, ठीक आहे, तर काय होणार, दुसरा पार्टिकल सुरुवातीला रेस्ट आहे म्हणजे पहिला रेस्टला जाणार आणि दुसरा जो आहे ना तो फी व्हेलॉसिटीने जाणार आणि इथे येऊन परत आदळणार ना असा. पहिला रेस्ट मध्ये जाणार, परत दुसरा मूव्ह करणार आणि परत पुन्हा कोलिजन काय होणार आहे, तिथंच होणार आहे. म्हणजे दोघांचं मास जर सेम असलं तर पहिला रेस्ट मध्ये जाणार आणि दुसरा त्याच स्पीडनं म्हणजे फी स्पीडनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, 2πr एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. आणि किती स्पीडनं ट्रॅव्हल करणार आहे, फी स्पीडनं. म्हणजे टाइम फॉर द नेक्स्ट कोलिजन किती येणार आहे, 2πr बाय फी. पण कधी दोघांचं मास सेम असलं तर. आता सेम नसलं तर काय होणार आहे, दोघांचं मास सेम नसलं तर पहिला पार्टिकल रेस्ट येण्याऐवजी काय होणार आहे, तो रिबाउंड होणार. म्हणजे सपोज आता इथं कोलिजन त्याचं झालं, इथं या ठिकाणी या प्लेसला कोलिजन झालं,
कोलिजन झाल्यानंतर काय होणार आहे, हा सर्टन व्हेलॉसिटीनं पुढे जाणार आणि हा सर्टन व्हेलॉसिटीनं पाठीमागे येणार आहे. ठीक आहे. सपोज हा जो पार्टिकल आहे तो इथपर्यंत आला आणि त्यावेळी हा पार्टिकल फिरून इथं आला आणि मग त्यांचं कोलिजन झालं. ते कुठं कोलाइड करतील ते पण आपल्याला काढता येतंय. ठीक आहे. आता ते व्हेलॉसिटी डिफरंट असल्यानंतर दोघांनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स कमी जास्त असणार आहे. बरोबर आहे ना? म्हणजे पहिला पार्टिकल कोलाइड होऊन परत पाठीमागे येणार आणि इथपर्यंत येणार आणि दुसरा पार्टिकल एवढं डिस्टन्स कव्हर करणार. दोघांनी मिळून एकूण ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असणार आहे? सेकंडनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे एवढं असणार आहे S2. फर्स्टनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असणार आहे? S1 असणार. म्हणजे दोघांनी ट्रॅव्हल केलेलं एकूण डिस्टन्स असणार आहे 2πr. बरोबर. आणि दोघांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन काय आहे? v आहे. जर व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच जर v असेल तर इलास्टिक कोलिजन मध्ये काय होतं? व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन v होतं. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन म्हणजे काय? एकाला आपण काय केला, रेस्टला अझ्युम केला तर दुसरा v व्हेलॉसिटीनं त्याच्यापासून सेपरेट होणार, असा त्याचा मिनिंग झाला. म्हणजे पहिल्याला फॉर एक्झाम्पल एक तो रेस्ट नसणार आहे, पण रेस्टला अझ्युम केला तर दुसरा काय होणार आहे? v व्हेलॉसिटीनं त्याच्यापासून सेपरेट जाणार आहे, सेपरेट होणार आहे. मग हे थोडक्यात काय होणार आहे? v व्हेलॉसिटीनं काय होणार आहे? हे सगळं डिस्टन्स काय होणार आहे? परत कव्हर होणार आहे v व्हेलॉसिटीनं. ओके. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? फायनली ते डिस्टन्स कव्हर करणार आहे 2πr आणि किती व्हेलॉसिटीनं दोघे मिळून किती व्हेलॉसिटीनं ते डिस्टन्स कव्हर करणार आहेत? v या व्हेलॉसिटीनं डिस्टन्स कव्हर करणार आहेत. v म्हणजे सेकंड पार्टिकलची व्हेलॉसिटी फक्त नव्हे कोलिजन नंतर. v म्हणजे दोघांची मिळून व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन असणार आहे. दोघांचे मिळून डिस्टन्स असणार आहे 2πr आणि दोघांची मिळून व्हेलॉसिटी असणार आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन v. त्याच्यामुळे टाइम फॉर द नेक्स्ट कोलिजन येणार आहे दोघांचे मिळून डिस्टन्स दॅट इज 2πr आणि दोघांची मिळून व्हेलॉसिटी दॅट इज v. सो 2πr by v इज द टाइम फॉर द नेक्स्ट कोलिजन. असं ते होणार बघा. सपोज या दोन्ही पार्टिकलचं कोलिजन या ठिकाणी झालंय ऍट दिस पॉइंट. कोलिजन टेक्स प्लेस ऍट दिस पॉइंट. ठीक आहे. आता या पोझिशन पासून किती अँगलला ते परत कोलाइड होणार आहेत विथ रिस्पेक्ट टू दिस अँगल. ओके. आता आपल्याला हे तर इथं समजलं की टाइम आफ्टर विच बोथ आर गोइंग टू कोलाइड इज 2πr डिवायडेड बाय v. एवढ्या टाइम नंतर ते दोघे एकमेकाला कोलाइड होणार आहेत, हे तर डेफिनेट आहे. आता कोलिजन नंतरची फर्स्ट पार्टिकलची फक्त व्हेलॉसिटी काढूया. फर्स्ट किंवा सेकंड कुठलीही काढली तरी चालते. आफ्टर कोलिजन फर्स्ट पार्टिकलची व्हेलॉसिटी काय येणार बघा? v1 इज इक्वल टू फॉर्म्युला वापरूया आपला नेहमीचा. p इनिशियल दोघांचे मिळून इनिशियल मोमेंटम प्लस m2 इन ब्रॅकेट u2 मायनस u1 डिवायडेड बाय m1 प्लस m2. ठीक आहे. सो व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल येणार आहे. इनिशियल मोमेंटम बघा, याचं मास m आहे, व्हेलॉसिटी v आहे mv. ओके. प्लस याचं मास 2m परंतु तो रेस्ट मध्ये आहे म्हणजे त्याचं मोमेंटम काय येणार आहे? 0 येणार. म्हणजे एकूण मोमेंटम किती येणार आहे? दोघांचं मिळून mv एवढं येणार आहे. v1 इज इक्वल टू m1v प्लस सेकंड पार्टिकलचा मास किती आहे? दॅट इज 2m इंटू सेकंड पार्टिकलची व्हेलॉसिटी 0 मायनस फर्स्ट पार्टिकलची व्हेलॉसिटी v डिवायडेड बाय काय होणार आहे? 3m होणार. सो फर्स्ट पार्टिकलची व्हेलॉसिटी येणार आहे दॅट इज mv मायनस 2mv डिवायडेड बाय 3m. m गेट कॅन्सल. v मायनस 2v म्हणजे मायनस v बाय 3 होणार. बरोबर ना? v मायनस 2v म्हणजे मायनस v बाय 3. सो फर्स्ट पार्टिकलची व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन होणार आहे मायनस v बाय 3. ओके. व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन. आता हा फर्स्ट पार्टिकलची व्हेलॉसिटी आणि आफ्टर हाऊ मच टाइम दे आर गोइंग टू मीट अगेन 2πr बाय v. टाइम आलेला आहे 2πr डिवायडेड बाय v. ठीक आहे. आता किती अँगल मध्ये कोलाइड होणार हे काढण्यासाठी काय करूया? इथं ओमेगा पण काढूया. फर्स्ट पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी किती येणार रे? मायनस v बाय 3r येणार. बरोबर. कारण अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय रेडियस. असं केलं मी फक्त फर्स्ट पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी. आता तुम्हाला फॉर्म्युला आठवतंय का बघा? ओमेगा इज इक्वल टू थीटा डिवायडेड बाय टी असतं. मग थीटा इज इक्वल टू काय येणार आहे? ओमेगा इंटू टी येणार. सो ओमेगा आला आपला, त्याची मॅग्निट्यूड फक्त घेऊया. मायनस साइन म्हणजे तो रिबाउंड झालाय. फक्त मॅग्निट्यूड घेऊया.
ओमेगा येणार आहे फी डिवायडेड बाय 3r ओके इंटू फी डिवायडेड बाय 3r इंटू काय होणार आहे 2πr डिवायडेड बाय फी. करेक्ट ना. ओमेगा फी बाय 3r घेतला आणि टाइम घेतलेला आहे 2πr बाय फी. सो r गेट कॅन्सल, फी गेट कॅन्सल. आन्सर येणार आहे 2π/3. 2π/3 म्हणजे हा अँगल थीटा 2π/3 म्हणजे 360 डिवायडेड बाय 3 ना. म्हणजे किती येणार 120 डिग्री येणार. ओके 120 डिग्री म्हणजे फर्स्ट पार्टिकल बरोबर काय होणार आहे 120 डिग्री अँगल मध्ये. 120 डिग्री अँगल म्हणजे असं होणार बघा 120 डिग्री अँगल म्हणजे हा पार्टिकल इथे येणार असा फर्स्ट पार्टिकल आणि मग दुसऱ्या पार्टिकलनं कव्हर केलेला अँगल किती असणार आहे 240. इथं सेकंड कोलिजन होणार आहे. ओके या पद्धतीनं कोलिजन होणार नेक्स्ट टाइम. सो 120 डिग्री अँगल मध्ये काय होणार आहे परत कोलिजन होणार. म्हणजे कोलिजन नंतर पहिल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी किती होते φ/3 होते बॅकवर्ड डायरेक्शन. दुसऱ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी कदाचित 2φ/3 होणार फॉरवर्ड डायरेक्शन. कारण दोघांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन फी व्हायला पाहिजे. म्हणजे 2m ची व्हेलॉसिटी जास्त होते असं त्याचा मिनिंग झालाय आफ्टर कोलिजन. आणि त्याच्यामुळे जास्त अँगल कोण कव्हर करणार आहे थोडक्यात 120 डिग्री फर्स्ट पार्टिकलनं आणि 240 डिग्री सेकंड पार्टिकलनं. जे मासच्या प्रमाणात इथे अँगल काय करतात ते कव्हर करतात बघा. मासच्या प्रमाणात अँगल कव्हर करणार आहे.